बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. सहारा एजन्सीचा स्नेह संमेलन मेळावा उत्साहात संपन्न. सहारा एजन्सीचा स्नेह संमेलन मेळावा उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात सहारा एजन्सीचे संस्थापक मोहम्मद यासीन शेख यांच्या हस्ते श्री गणेश मूर्तीस पुष्प अर्पण करून करण्यात आलं. यावेळी संस्थापक शेख यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांकडून करण्यात आला. या स्नेह संमेलन मेळाव्यास विविध जिल्ह्यातून प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सहारा एजन्सी ही संस्था 2004 पासून कार्यरत असून विविध नॅशनल बँकेचे लीगली रिकव्हरीचे कामकाज पाहते आहे. तसेच बऱ्याच रोजगार तरुणांना रोजगार मिळवून देण्याचं काम या संस्थेने केले आहे. ही संस्था महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये कार्यरत आहे. आतापर्यंत सहारा एजन्सीला विविध नॅशनल बँकेकडून विविध पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. या स्नेह संमेलन मेळाव्यामध्ये सर्वात आकर्षण ठरला ते प्रतिनिधींचा सत्कार सोहळा. यावेळी सर्वात जास्त रिकव्हरी करणाऱ्या प्रतिनिधींचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील गणेश दळवी यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर छत्रपती संभाजीनगरमधून अंकुश बुरुडे यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला. अहिल्यादेवी नगर येथून प्रवीण कोडम यांना तृतीय क्रमांक देऊन गौरवण्यात आलं, तर चिपळूण येथील विश्वनाथ सुर्वे आणि तहसीन मोडक यांना चतुर्थ क्रमांक देऊन गौरवण्यात आलं. तर कर्नाटक जिल्ह्यातील बिदर येथील तालिब अली यांनी 5वा क्रमांक पटकावला. यासोबतच उत्तम कामगिरी केलेल्या सविता महारुळकर, विजय पाटील, बबन मोरबाळे, शमशुद्दीन जमादार, अनिल धायगुडे, राजू फाले, सगुन मातोडकर यांच्यासह इतर प्रतिनिधींना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलं. यावेळी पुरस्कार प्राप्त प्रतिनिधींनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. सहारा एजन्सी ही गेल्या 21 वर्षापासून कार्यरत आहे आणि या एजन्सीमध्ये अनेक लोकांनी येऊन अनेक मार्गाने, वेगवेगळ्या मार्गाने रिकव्हरीच्या रूपातून पैसा कमवला आणि जे काही आपल्या संसारासाठी, घरासाठी हातभार लावून जीवनामध्ये आपली लाईफस्टाईल वरच्या लेवलची केली. तर माझी ही विनंती आहे सगळ्यांना की तुम्ही जास्तीत जास्त सहारा कनेक्ट व्हा आणि या आपल्या माध्यमातून आपलं जीवन सुखकर करा. सहारा एजन्सीमध्ये गेल्या 2016 पासून मी कार्यरत आहे. नाशिक, नंदुरबार, धुळे हा एरिया मी हँडल करतो. सहारा एजन्सीच्या माध्यमातून मी आजपर्यंत जी प्रगती केली आणि माझ्या सहारा एजन्सीच्या माध्यमातून माझ्या बरोबर काही 10 लोक जे कार्यरत आहे त्यांना आणि मला चांगला बेनिफिट होत आहे आणि अशी सहारा एजन्सीची प्रगती वारंवार वाढव. आज एजन्सीच्या माध्यमातून आज अनेक कुटुंब सुखी संसारी होत आहेत, त्यातला एक मी आहे. आज एजन्सीमुळे फार माझी प्रगतीशील माझं कुटुंब झालंय आणि याचं श्रेय MM शेख यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि असंच या आमच्या एजन्सीला सगळ्या बँकांच्या माध्यमातून चांगलं काम मिळावं आणि सगळ्यांची चांगली प्रगती व्हावी. आणि जो हा काय आदर सत्कार सहारा एजन्सीने केलेला आहे त्यामुळे जे एक हुरूप जे होतं कामाला तो नक्कीच हुरूप वाढवण्याचं काम शेख साहेब करतायत आणि शेख साहेबांच्या मुळे आमची पण प्रगती होते. दरवर्षीप्रमाणे सहारा एजन्सी या कुटुंबाच्या माध्यमातून अनेक युवकांना रोजगार मिळवण्याचं काम या संस्थेचे संस्थापक MM शेख साहेब यांच्या माध्यमातून होत आहे. आम्ही सर्वजण या एजन्सीच्या माध्यमातून, या समूहाच्या माध्यमातून आर्थिक सक्षम होत आहे आणि शेख सरांचे ऑलवेज जो आभार आहेत. सर्व लोक त्यांच्यावरती प्रेम करतात. त्याचं कारणच असं आहे की ती व्यक्तिमत्वच ते फार वेगळं आहे. प्रेमळ व्यक्तिमत्व, सगळ्यांना सामावून घेणारं व्यक्तिमत्व असल्यामुळे त्यांच्याबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे. मी एवढंच बोलेन की इथून पुढे सहारा ग्रुप आणि सहारा ग्रुप महत्वाची गोष्ट म्हणजे सहारा ग्रुपमध्ये प्रत्येक व्यक्ती एकमेकाबद्दल प्रेमाने वागते. यावेळी मोहम्मद यासीन शेख बोलताना म्हणाले, इथून पुढे आणि भविष्यात संस्थेच्या प्रगतीसाठी सर्वांनी चांगले योगदान द्यावे, त्यामुळे संस्था अधिक बळकट होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. काम करणाऱ्या प्रत्येक प्रतिनिधीसोबत सहारा एजन्सीचं चांगलं सहकार्य लाभेल यात कोणतीच शंका नाही असे सांगून उपस्थित असलेल्या सर्व प्रतिनिधींचे शेख यांनी आभार मानले. यावेळी विनोद कुमार चोपडे, जयकुमार मोरे, संजय शिंदे, संध्या मेश्राम, रोहन इंगवले, अश्विनी खुपसारे, रोशन पवार, कैलास कुंभार, प्रमोद जगताप, भगवान माडकर, तानाजी माने,
करीम बक्षू यांच्यासह विविध जिल्ह्यातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर.